नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की पेरण्यांची घाई करू नये, पूर्ण पाऊस पडल्याशिवाय या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, महत्त्वाची माहिती दिलेली आहे। त्यांनी पोस्टच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे। किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी आहे। मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची अंदाज आहे। मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसत आहे। त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे। सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तथापि हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही। दरम्यान किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे। विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अंदाज आहे। कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढील प्रमाणे आवाहन करण्यात येत आहे। आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये। विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टीनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीजखांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे, अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेली आहे। त्यांच्या CMO महाराष्ट्र या पोस्टमधून त्यांनी ही माहिती दिलेली आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये अशी माहिती सांगण्यात आलेली आहे। 15 जूनपर्यंत पेरणीची घाई नको। 18 जूननंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे। तर कधी वाढू शकतो पावसाचा जोर? तर या ठिकाणी 18 जूननंतर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात जून अखेरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची सकारात्मकता शक्यता दर्शवण्यात आलेली आहे। मान्सून दक्षिण कोकणात दाखल झालेला आहे। त्यामुळे आता 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाची एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमीच राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे। तर या ठिकाणी कोकण घाटमाथ्यावर पाऊस कोसळणार आहे। शेतकरी मान्सूनची प्रतीक्षा करत आहे। मात्र हे अल निनोचे वर्ष आहे। सरासरी 92% पावसाची शक्यता असली तरी मराठवाडा व इतर दुष्काळ प्रवण भागात दुबार पेरणीची वेळ येऊ नये हा प्रयत्न राहणार आहे। कमी पावसात जास्तीत जास्त उत्पादन व कमीत कमी नुकसान कसे होईल यावर सरकारचा भर असेल। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अशा प्रकारची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तरी शेतकरी बांधवांना विनंती आहे की 15 जूनपर्यंत पेरणीची घाई करायला नको, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।